घरून बाहेर जायचं असलं की बरोबर वेळेवर मधामध्ये कॉल येतात. तुमच्याकडे पण होतं का? असं आमच्याकडे नेहमीच होत राहते. नमस्कार सर्वांना. सकाळी मुलांच्या नाश्त्याला इकडे रात्रीचं भात फ्राय करून दिली आणि मुलांच्या टिफिनला पोळी भाजी बनवली. आता घरचे कामं आवरले, मग निघाली मी बाहेर आणि मस्त झाडू पोचा केली, दारापुढे रांगोळी घातली. इकडे डोळ्याला ऊन कमी दिसतो, पण तो आबाडच भरपूर येऊन गेलाय आणि त्यामुळे एवढं डोकं पेन भारी होत आहे की भरपूरच. आता सायंकाळी साहेब आले बाहेरून आणि दोघांनी मिळून घेतली आहे शॉपमध्ये चहा आणि मग झालं आमचं इकडे काम चालू. आता माझं शॉपमधून किती गेलं आणि किती आलं आहे हे सर्व हिशोब तर मला लिहूनच ठेवावं लागते, कारण बरोबर साहेब 3-4 दिवसांनी किंवा आठवड्यातून माझ्याकडून हा हिशोब घेतच राहतात. म्हणून म्हटलं चला बसा, मी पण देते तुम्हाला हिशोब. इकडे मला आज मार्केटला जायचं होतं, थोडी काही खरेदी करून यायची होती, म्हणून म्हटलं आता तुम्ही शॉप सांभाळा, थोडा वेळ येते मी बाहेरून. मार्केटला गेली, काही खरेदी केली आणि उत्कर्षसाठी घ्यायचे होते शूज. याला किती शूज घेऊन द्या तरी जास्त दिवस याला शूज काही टिकत नाही आणि आता स्पोर्ट चालू आहेत म्हणून उत्कर्षसाठी व्हाईट शूज घेऊन आली. घरी आल्यानंतर मुलांच्या हातामध्ये लाडूचा डब्बा दिसला, म्हटलं बनवून ठेवलं पण तू खायची काही आठवणच नाही येत, म्हणून म्हटलं चला आता याला घेऊनच बसू आणि लाडू खाऊनच घेतले. आता लाडू वगैरे खाल्ली, घरचे कामं आवरली आणि आम्हाला सायंकाळी दोघांनाही जायचं होतं घराच्या बाजूला जेवण करायला, कारण इथे 14वीचं जेवण होतं. आता आम्ही तयारी केल्यानंतर जर आम्हाला बाहेर जायचं असलं की बरोबर वेळेवर आमचे कॉल येतात. बाय सर्वांना, भेटू नेक्स्ट.